तबाही मच रही है। उत्तराखंड येथील मोठी बातमी। उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं। चमोली येथील रेणीगाव येथील ही घटना आहे। अनेक गावांना नुकसान होण्याची भीती वर्तवली गेली आहे। ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाला नुकसान झालंय। उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळलाय। हिमकडा कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना झाली। अनेक जण वाहून गेल्याची शक्यता निर्माण झाली आहे। दृश्य पाहू शकता जय महाराष्ट्राच्या स्क्रीनवर। उत्तराखंडच्या जोशी मठाजवळील दुर्घटना आहे। दुर्घटनेत अनेक घरांचं नुकसान झालंय। घटनेनंतर हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी केला गेलाय। बद्रीनाथ जवळची ही घटना आहे। 2013 साली केदारनाथ मंदिराच्या जवळ हिमकडा कोसळल्यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता। जगाचं लक्ष त्या हिमस्खलनाकडे लागून राहिलं होतं। पुन्हा एकदा उत्तराखंडमध्ये अशाच प्रकारची एक घटना, लोकांचा टाहो स्पष्टपणे ऐकू येतोय। जर यातला आवाज या व्हिडिओ पाहून ज्या लोकांनी कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला त्यांना या घटनेची भीषणता समजू शकली। त्यांचा आवाज सुद्धा व्हिडिओ कॅमेराबद्ध करत असताना आपल्याला ऐकायला मिळतोय। दृश्य पाहूया। मित्रों, इस समय मैं तपोवन में हूँ। इस समय बहुत खतरनाक यहाँ पे है। पूरा भयंकर तरह से तबाही मच रही है ऊपर से। मित्रों, इस समय मैं तपोवन में हूँ। इस समय बहुत खतरनाक यहाँ पे है। पूरा भयंकर तरह से तबाही मच रही है ऊपर से। मनोज भट्ट प्रत्यक्षदर्शी आमच्या सोबत जोड़ले गेलेले आहेत थेट उत्तराखंडवरून। मनोज भट्ट जी, बताइए विस्तार से कि आखुदे का हाल क्या था, कितना नुकसान हो सकता है, कौन कौन से गांव वो चपेट में आए हैं ये ग्लेशियर टूटने की वजह से। जी, उत्तराखंड के बद्रीनाथ के नजदीक में धौली गंगा है। धौली गंगा में ऊपर ग्लेशियर, जो उच्च हिमालय है, वहाँ पे ग्लेशियर टूट चुका है। और उस टूटने की वजह से जो वहाँ पे उत्तराखंड में बहुत सारे पावर प्रोजेक्ट हैं। पावर प्रोजेक्ट के छोटे छोटे पानी रोकने के लिए बांध भी बनाए हुए हैं। वो सारे ग्लेशियर तोड़ते हुए आ रहे हैं। भाई वीडियो भी पूरे आ रही है, सब चीज दिख रहा है। नदी के किनारे जितने भी गांव हैं, चाहे जोशीमठ हो, पीपलकोटी, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सब जगह पुलिस ने अलर्ट कर दिया है। लोगों को नदी के किनारे से हटने के लिए बोल दिया है। सब जगह पुलिस सतर्क है, प्रशासन सतर्क है। नदी बिल्कुल अपने बहाव में है और कभी भी कुछ भी, कितने भी जान माल का खतरा हो सकता है। 2013 में ऐसा ही एक ग्लेशियर टूटा था मंदिर के पास में, केदारनाथ मंदिर के पास में। वो वाकया, वो दर्दनाक मंजर, जो तबाही हुई थी, फिर एक बार याद आ गई। क्योंकि दरअसल देश दुनिया की सबकी नजर उस तबाही पर लगी हुई थी। और आज जो हम वीडियो देख रहे हैं मनोज साहब, तो वही मंजर याद आ रहा है। जी, थोड़ा सा स्थितियां परिवर्तित है। इस समय पर बरसात का मौसम नहीं है, बिल्कुल एकदम से ठंड का मौसम है। पूरा बर्फ जमा हुआ है और बारिश नहीं है। ये सौभाग्य की बात है कि इस समय बरसात का मौसम नहीं है, अदरवाइज ज्यादा नुकसान हो सकता था। तो मेरे हिसाब से 2013 की स्थितियां नहीं आएंगी। नहीं, जाहिर सी बात है। मेरा पूछने का मतलब यह था कि चमोली में जो टूटा ग्लेशियर है और भारी तबाही की आशंका और रेस्क्यू टीम का रवाना होना, तैनात होना, उस मंजर को याद इसलिए दिलाता है वही उसी तरीके की वीडियो हम देख रहे हैं। जाहिर सी बात है कि आपने जो कहा हमें कि इस बार बारिश तो नहीं है, लेकिन जो अंदाजा हमें आ रहा है वीडियो देख के, उस घटना को याद दिलाता है। बिल्कुल याद आती है। 2013 की घटना याद आती है। 13 जून को घटना हुई थी केदारनाथ में। लेकिन इस बार ये समझ लीजिए हम लोगों का सौभाग्य है पहाड़ियों का कि इस समय घटना दिन की है और बरसात का मौसम नहीं है। अदरवाइज बहुत सारी जान माल की लाखों का नुकसान हो सकता था। ऋषिगंगा पावर प्रोजेक्ट को, मनोज भट्ट साहब, ऋषिगंगा पावर प्रोजेक्ट को भारी नुकसान पहुंचने का अंदाजा जताया जा रहा है। ये दरअसल वही है बद्रीनाथ के आसपास।
ऋषिगंगा पावर जी, प्रोजेक्ट। ये बद्रीनाथ जोशीमठ से जो चाइना बॉर्डर है, नीति पास है, जी नीति पास बड़ा होती पास आता है। चाइना बॉर्डर के लिए, जो चाइना के लिए पहले नीति पास था, नीति दर्रा, जी उसके रास्ते में एक नदी पड़ती धौली, और धौली के ऊपर जो ऋषिगंगा उत्तराखंड में 52 पावर प्रोजेक्ट चल रहे हैं इस समय, बिल्कुल। उनमें जो ऋषिगंगा पावर प्रोजेक्ट, उसको बड़ा नुकसान हुआ है रेणी गांव के बदल पर। मतलब 2013 में जो नुकसान उत्तराखंड का हुआ था, और उस नुकसान से उबरने के लिए सालों लग गए उत्तराखंड को, और जितने एक बड़े मादे के साथ में कहा जाए, बड़े ऊर्जा के साथ में अब खुद को संभलने की जो कोशिश उत्तराखंड के लोगों ने की है, और ये और एक फिर मंजर हम आप देख रहे हैं साथ में, तो जाहिर सी बात है कि एक संकट नहीं जाता तो दूसरा संकट तैयार हो जाता, और फिर लोगों को उससे जूझना संकट पड़ता। तो है, पर हम ईश्वर से प्रार्थना संकट तो है पर हम ईश्वर से प्रार्थना करेंगे कि वैसी आपदा ना आए और वो घटना न दोहराए। ईश्वर का धन्यवाद कि इस वक्त बारिश नहीं है और दिन का समय है, सारा प्रशासन अलर्ट है, सारी पुलिस अलर्ट है, जी 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 जी। सारे लोग चौकन्ने हो गए हैं। नदी के किनारे से सारे गांव, कस्बे, मोहल्ले खाली कराए जा चुके हैं। बिल्कुल, फिर एक बार आपको अपडेट करा देते हैं कि उत्तराखंड के ग्लेशियर में टूटने की वजह से, ग्लेशियर टूटने से भारी तबाही हुई है, और जिले के रेणी गांव के पास ग्लेशियर टूटा है। प्रशासन की टीम मौके पर रवाना हो गई है, और ग्रामीणों के घर क्षतिग्रस्त हो गए। ये जानकारी हमारे पास में मनोज भट्ट जी आई है, इसके बारे में थोड़ा सा जानकारी दीजिए। जी, उत्तराखंड के बद्रीनाथ इलाके में रेहड़ी गांव के नजदीक टूटा हुआ है। ग्लेशियर टूटने से जो अपने साथ पूरा फोर्स लेकर के चल रहा है, पूरा मलबा, उसने बहुत सारे पावर प्रोजेक्ट को नुकसान किया है, और वो आगे बढ़ता चला जा रहा है। चमोली तक नदी बहुत ऊंची उठ करके चल रही है। जी हेलो जी, बिल्कुल जी, तो हम भगवान से प्रार्थना करेंगे कि ये 2013 की घटना का फिर से दोहराव न हो। बिल्कुल बिल्कुल। मनोज भट्ट साहब, ये बताइए कि चमोली जिले में ये ग्लेशियर फटा, धौली नदी में बाढ़ से हरिद्वार तक ये खतरा बढ़ा, मतलब चमोली जिला और हरिद्वार तक का ये अंतर कितना है, और इस अंतर के बीच में कितने गांव बसे होंगे और जिनको नुकसान होने की आशंका जताई जाए? ये पूरा उत्तराखंड बद्रीनाथ से लेकर के हरिद्वार तक 250 किलोमीटर लंबा है, और सारा जितना भी उत्तराखंड का मोटर सड़क है और जितने भी शहर हैं लगभग नदी के किनारे ही हैं, अलकनंदा और गंगा के किनारे हैं जी। तो उन सबको जो नदी के किनारे गांव हैं उनको सबको अलर्ट कर दिया गया है। प्रशासन बिल्कुल मौके पर लगी हुई है, लेकिन सौभाग्य की बात है कि दिन का समय है और बरसात का मौसम नहीं है। बिल्कुल तो ये उम्मीद है कि उतना नुकसान हो पाएगा। और पुलिस भी लाउड स्पीकर से अलर्ट कर रही है, लगातार गांव वालों को कि खतरे से बचने के लिए उपाय कीजिए। जितने भी नदी के किनारे गांव, नदी के किनारे शहर, कस्बे और गांव हैं, सब जगह पर पुलिस स्पीकर, गाड़ी पर स्पीकर लगा के लोगों को सचेत कर रही है। नदी के किनारे के जितने भी घर है वो सब खाली हो रहे हैं। नदी के किनारे जो लोग काम करते हैं, जो रहते हैं, उनको खाली करने का पुलिस बार बार माइक लगा करके अनाउंस कर रही है। मतलब चमोली जिले में अलर्ट जारी किया मनोज भट्ट साहब, दूसरा अलर्ट किया हरिद्वार में, चमोली के अलावा रुद्रप्रयाग, पौड़ी और श्रीनगर, जितने भी नदी के किनारे, अलकनंदा नदी किनारे, सभी जगह अलर्ट हो चुका है। रुद्रप्रयाग में भी पुलिस स्पीकर लगा करके अलर्ट कर रही है। नदी के किनारे गांव और मकानें खाली होने लगी हैं। धौली नदी ही नहीं तो कर्णप्रयाग में अलकनंदा नदी किनारे में भी लोग मकान खाली करने में जुटे हुए हैं। ऊपर से ये जो धौली गंगा है, वो धौली गंगा आकर के विष्णुप्रयाग में अलकनंदा से मिलती है। अलकनंदा से फिर आगे आते हुए नंदप्रयाग में नंदाकिनी है, कर्णप्रयाग में पिंडर है, ऐसे करते हुए रुद्रप्रयाग में मंदाकिनी है। तो ये सारी आगे बढ़ करके देवप्रयाग में जाकर के ये गंगा बन जाती है। पूरा नदियों का संगम हो जाता है। मतलब तो नदी से मनोज भट्ट साहब, नदी से जो बोट का संचालन होता है और राफ्टिंग संचालकों को भी तुरंत हटाने के निर्देश दिए गए, एहतियाती कदम उठाते हुए। जी 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 जी, राफ्टिंग के नदी के किनारे जो भी काम कर रहे हैं, जैसे कई जगह पर लोग सब दहा कर रहे हैं, उनको भी पुलिस ने अलर्ट कर दिया कि आप सबको छोड़ करके चले जाएं और मौके पर न रहें।
जी, रिटायर्ड कर्नल हेमंत महाजन हमसे जुड़े हुए। मनोज भट्ट साहब, आप जुड़े रहिए। हेमंत महाजन साहब, तुम्ही सांगा, उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा 2013 नंतर एक मोठी तबाही आपल्याला पाहायला मिळते। हिमस्खलन झाल्यामुळे अनेक गावांना नुकसान आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे। सर्व यंत्रणा या संदर्भातल्या सर्व कामी लागलेल्या आहेत, काही तिथे पोहोचले आहेत। गावकऱ्यांना सुद्धा, नदी किनारी वसलेल्या गावकऱ्यांना सुद्धा तिथून ताबडतोब हलण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। महाजन साहेब, ही जी बातमी पुढे आलेली आहे तिथे एक मोठा हिमकडा कोसळलेला आहे। हिमकडा म्हणजे काय की जशी पर्वतावरनं काय किंवा दरड कोसळते आणि दरडाखालती महाराष्ट्रातलं एकदा एक गाव त्याच्या खाली गेलं होतं, तर या दरडेवरती ज्याला बर्फ पडतो आणि बर्फ खाली येतो त्याला हिमकडा असं म्हटलं जातं। आणि हा जो हिमकडा आहे हा प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे जे त्या पर्वताच्या खालती जे लोक राहतात ते त्याच्याकडे दबतात ते। आणि आता जी माहिती समोर येते, अनेक जण जे त्या खालती राहत होते ते दबलेले आहेत। आणि एवढंच नव्हे तर तिथे जवळ जो नदीवरती जो धरण होतं ते पण तुटल्यामुळे अचानक हे झाल्यामुळे एक प्रचंड मोठा पूर आलेला आहे। त्यामुळे अर्थातच नदीच्या काठावरती जे लोक आहेत त्यांना धोका निर्माण झालेला आहे आणि बचाव कार्य सुरू आहे। पण मला सांगा महाजन साहेब, जसं मनोज भट्ट प्रत्यक्षदर्शी, त्या भागात राहणारे, ज्यांनी हे आम्हाला व्हिडिओ पाठवले, आता पावसाळ्याचा मोसम नाही, प्रचंड मोठ्या पावसात 2013ला उत्तराखंडची ती केदारनाथ मंदिराजवळची घटना, भीषण घटना घडली होती। आता पाऊस नाही तरी ग्लेशियर वितळला, हिवाळ्याचे दिवस हे संपत आले असल्यामुळे ग्लेशियर वितळला, याला काय म्हणजे भौगोलिक काही कारण आहे? नक्कीच कारण आहे। जे तुम्ही उत्तराखंडची जी घटना म्हणतात ते पावसाळ्याचा प्रकार तो वेगळा होता। त्यावेळेला एक धरण फॉर्म झालं होतं वरच्या भागात चीनमध्ये, त्यांनी पाणी अचानकपणे सोडलं आणि त्यामुळे उत्तराखंडमध्ये प्रचंड मोठा हिंसाचार, प्रचंड मोठा असा पूर आला होता आणि जे नुकसान झालं होतं आपण ते बघितलं। आता तिथे सध्या हिवाळा सुरू आहे, आता आपण फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आहोत आणि आता जे कोसळलेलं आहे ते पावसामुळे कोसळलेलं नाहीये, ते हिमकडा म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ग्लेशियर म्हणतात ते ग्लेशियर कोसळलेलं आहे। ग्लेशियर का कोसळतं? कारण ग्लेशियर कोसळण्याकरता अनेक कारणं असतात। एखाद्या वेळा तिथली जी माती आहे ती घट्ट झालेली आहे, ती त्याच्यानंतर जे मोठं म्हणजे एकदम अचानक सूर्य पडल्यामुळे जो बर्फ तिथे साचलेला आहे तो बर्फ अचानक खालती आलेला आहे। कारण त्याला नॅचरल कारण अनेक असतात, त्याच्या मी डिटेलमध्ये जास्त जात नाही, परंतु अशा प्रकारचे ग्लेशियर किंवा हिमकडे कोसळणं ही एक बाब अनेक वेळा घडते आणि आपण सियाचन मध्ये अनेक वेळा अशा प्रकारे झालेल्या आणि अनेक वेळा भारतीय सैनिक त्याच्या खालती गेलेत आणि अनेक त्याच्या खालती राहिलेले आहेत। तर त्याच्यामुळे ही घटना अनेक कारणामुळे होऊ शकते। टेक्निकल कारण मी सांगू शकतो की का झाली ती, परंतु मला वाटतं जास्त महत्वाचं असं आहे की आता बचाव कार्य हे लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे आणि या कामाकरता त्या भागामध्ये भारतीय सैन्याची जी तैनाती भरपूर आहे आणि तिथे पहिलेच एक ब्रिगेड होती आणि आता चीनचा इथे गडबड सुरू, त्याच्यामुळे तिथे सैन्य तिप्पट वाढलेलं आहे आणि भारतीय सैन्याला कडा कोसळल्यानंतर लोकांना त्याच्या बर्फाखालनं बाहेर कसं काढायचं याचा प्रचंड अनुभव आहे। तर मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तिथे सैन्य पण मोठ्या संख्येमध्ये दिसेल, कारण जो बर्फाखाली जो माणूस दबला असतो, माणूस असो की स्त्री असो की मुलगा असो, तो 5-6 तास 8 तास सुद्धा तिथे जिवंत राहू शकतो। परंतु महत्वाचं असं आहे की तेवढ्या वेळाच्या आत त्याला त्या दबलेल्या भागातनं, दबलेल्या बर्फातनं बाहेर काढायला पाहिजे आणि त्याकरता थोडंसं कौशल्य, थोडंसं हिंमत, थोडंसं तंत्रज्ञान आणि थोडीशी नेतृत्व याची गरज असते की जे भारतीय सैन्याकडे भरपूर आहे। तर ते मला खात्री आहे की ते जोशीमठलाच तिथे भरपूर सैन्य आहे जिथे हे झालेलं आहे, तर ते तिथे पोहोचेल आणि बचाव कार्य सुरू होईल। आणि जो अचानक पूर आलेला आहे त्याच्यामुळे तो बांध तुटला आणि त्याच्यामुळे नदीच्या काठचे लोक काही वाहून गेले आहेत, तर त्याला तर जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांना हलवावं लागेल। परंतु हिमकडा कोसळल्यानंतर इमिजिएट रिॲक्शन ही अतिशय महत्वाची आहे। तर मला खात्री आहे की जसा व्हिडिओ तुम्हाला पोहोचला आहे तसाच व्हिडिओ त्यांच्या इतर ठिकाणी गेला असेल आणि सैन्याला लवकरात लवकर तिथे प्राचारण करण्यात येईल, कारण जर ते लवकर नाही आले तर जे लोक जखमी होतील किंवा जे मारले जातील त्यांची संख्याही वाढू शकते। अर्थात महाजन साहेब, रेस्क्यू पथकं हे तिथे पोहोचतायत। अर्थात पोहोचण्यासाठी खूप मोठ्या संकटाचा सामना अशा वेळेला आपल्याला करावा लागतो। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की जोशी मठ इथे मोठ्या प्रमाणात सैन्य आधीच
डिप्लॉय केलेलं असतं, त्या सैन्याची सुद्धा मदत होईल. एनडीआरएफ अशा सगळ्या संकटात अत्यंत कौशल्यानं काम करत असते देशभरामध्ये. त्यांना सुद्धा तिथे पाचारण करण्यात आलेलं आहे. या घटनेचं स्वरूप किती मोठं असू शकतं? एक असं अंदाज आहे की आता जे बातम्या ज्या टीव्हीवरती दिसत आहेत, तर तो म्हणजे जवळजवळ तिथे खाली असलेलं एक गावच पूर्ण दबलं गेलं असावं, असं म्हणजे जे टीव्हीवरच्या ज्या इमेजेस आहेत त्याच्यावरून आपण म्हणू शकतो. एक्झॅक्टली किती झालं ते तिथल्या लोकांनी सांगायला पाहिजे. परंतु म्हणजे पुष्कळशे लोक हे म्हणजे याच्या खालती दबलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याकरता आपल्याला स्पेशलाइज इक्विपमेंट लागते की ज्याला आईस ॲक्स म्हटलं जातं, ज्याला रोप्स म्हटलं जातं, रॅपलिंग रोप्स असतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी असतात, याच्याशिवाय ऑक्सिजन मास्क असतात. ऑक्सिजन सपोर्ट करण्याकरता म्हणजे तो माणूस अडकला असतो त्याला जर बाहेर काढायला वेळ लागेल तर एक ऑक्सिजनची नळी आत टाकून त्याला थोडं तिथे ऑक्सिजन दिला जातो. म्हणजे अनेक प्रकारची स्पेशलाइज इक्विपमेंट ही भारतीय सैन्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये, कारण जे सैन्य आहे ते तिथे त्याच भागात काम करतं, त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना त्यांना तोंड हे नेहमीच द्यावं लागतं. तर त्यांच्याकडे इक्विपमेंट पण आहे, त्यांच्याकडे कौशल्य पण आहे, त्यांच्याकडे ते करायची हिंमत पण आहे आणि त्यांची संख्या ही खूप जास्त आहे. तुम्ही एनडीआरएफचा उल्लेख केला. एनडीआरएफची फार तर एखादी कंपनी येईल 100-150 लोक, परंतु तिथे जे सैन्य आहे ते जवळजवळ 10-15 हजारहून जास्त आहे. तर त्याच्यामुळे एनडीआरएफ नक्कीच बोलवा, परंतु जे इमिजिएट रिस्पॉन्स अशा गोष्टींमध्ये फार महत्वाचा असतो. तर त्याकरता त्यांनी ती कारवाई अतिशय लवकर करायला पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला खात्री आहे की ते तिथल्या सरकारने, तिथल्या म्हणजे ब्युरोक्रेसीनी तिथले आणि ते केलंच असेल. आणि अनेक वेळा स्वतःहून सैन्य तिथे जाऊन पोहोचतं, म्हणजे कोणी सांगायच्या आधीच ते तिथे पोहोचतात, कारण आजूबाजूचे जे नागरिक असतात त्यांच्याशी सैन्याचा बऱ्यापैकी संबंध येतो आणि त्याच्यामुळे त्यांना कोणी प्राचारण करायच्या आधीच जाऊन तिथे ते पोहोचतात. आणि तसं झालं असेल तर ते नक्कीच आपल्याला आपल्या कॅज्युअलिटीज किंवा आपल्या लोकांचं होणारा त्रास कमी करण्यामध्ये यामुळे नक्कीच तुम्हाला पुष्कळ जास्त मदत मिळेल. अर्थात ही बातमी खूपच मोठी आहे, धक्कादायक आहे. उत्तराखंडच्या नागरिकांसाठी एक नवं संकट 2013 नंतर तयार झालेलं आहे. धोली नदीपासून तर आणखी पुढे हरिद्वार पर्यंत हे संकट आपल्याला पुढे वाढताना पाहायला मिळत आहे. ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. हरिद्वार पर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सैन्याला पाचारण करण्याची शक्यता आहे. तशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहे. एनडीआरएफ सुद्धा पोहोचणार आहेत. स्थानिक ज्या सुरक्षा यंत्रणा आहे अशा सगळ्या संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या यंत्रणा ताबडतोब तिथे पोहोचाव्या म्हणून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. जितकं कमी नुकसान होईल तितका प्रयत्न केला जात आहे. गावकऱ्यांना पोलीस लाऊड स्पीकरवर सूचना देत आहेत, कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नदीचं सगळे हे पुराचं पाणी वाहत जात असताना त्याचा वेग प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो आणि या वेगामध्ये अनेक गावं ही सापडू शकतात आणि या गावात राहणारे लोक सुद्धा, खास करून नदीच्या किनारी राहणारे सगळे हे जे लोक आहेत, या लोकांना सुद्धा प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं. ही शक्यता लक्षात घेऊन दूर दूरपर्यंत सगळ्या यंत्रणा या हाय अलर्टवर ठेवण्यात आलेल्या आहे. उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं. चमोली जिल्ह्यातील रेणीगाव इथली ही घटना आहे. अनेक गावांना नुकसान होण्याची भीती. ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाला नुकसान. उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळलाय. हिमकडा कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना झाली आहे. अनेक जण वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंडाच्या जोशी मठाजवळची दुर्घटना आहे. अभय पटवर्धन आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. अभय पटवर्धनजी, भीषण अशी घटना घडली आहे. हिमस्खलन झाल्यामुळे उत्तराखंडमध्ये एक नवं संकट नागरिकांसाठी उभं राहिलेलं आहे. अशा प्रकारचं संकट निर्माण कसं होतं? हिमस्खलन, पाऊस नसताना ग्लेशियर तुटतो कसा, फुटतो कसा आणि याची व्याप्ती किती मोठी असू शकते? असं आहे सर, ज्या वेळेला बर्फ पडतं त्यावेळेला डोंगरांवर खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वजन पडतं आणि हिमालय पर्वत जो आहे त्याची जी हे आहे कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती गेल्या 10,000 वर्षातली आहे. त्यामुळे ती अतिशय ठिसूळ अशी आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावर जेव्हा काही बर्फ पडतो त्यावेळेला तिथे
हिमखडे कोसळतात आणि असे हिमखडे जेव्हा कोसळतात ते नदीमध्ये फसतात आणि तिथे एक बांध सारखं धरणासारखं निर्माण होतं आणि ज्या वेळेला ते धरणावर खूप मोठा जोर पडतो परत पाण्याचा, त्या पाण्याच्या जोरामध्ये जे कम्प्लीट तो दगड फेकला जातो आणि फेकल्यामुळे नंतर ते पाणी अतिशय वेगाने बाहेर पडतं आणि नदीचं पात्र ओलांडून ते बाहेर येतं आणि त्याच्यामुळे असे हादसे घडतात. उत्तराखंड, अरुणाचल या सगळ्या भागांमध्ये हे हादसे जनरली होतच असतात. होय, हा. धन्यवाद अभय पटवर्धनजी. लष्कराचे माजी अधिकारी समजावून सांगत होते आपल्याला की अशा घटना घडतात कशा, त्याची नेमकी कारणं कशी असतील आणि याचे धोके कुणाकुणाला असतात आणि देशामध्ये अन्य काही भागामध्ये असा भौगोलिक प्रदेश असणाऱ्या भागामध्ये या घटना घडतात कशा.